काळातली लोक फार सुंदर असायची. या जुन्या काळातल्या सगळ्या महिलांना विचारा, जुन्या काळातल्या महिला उखाणे किती सुंदर घ्यायच्या. तुम्ही लग्नामध्ये तुम्ही उखाणे घ्यायचे ना, किती सुंदर उखाणे असायचे. आताचे उखाणे तसे राहिले नाही. जुन्या काळातले उखाणे एवढे सुंदर होते. एक नमुना सांगतो तुम्हाला, ऐका. जुन्या काळातले किती सुंदर उखाणे होते, ऐका. आता साहेबांवरच घेतो उखाणं, ऐका बरं का, ऐका. जुन्या काळातले, अहो आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणची माता कवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू. कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढा आला वाकडीचा वडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर थोर साधू संत, थोर थोर साधू संताची करते मी सेवा. पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी. औंढा नागनाथाची पाहू फडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी. बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू. राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. घाई घाई परळीला आले ग बाई, परळीच्या देवा. शिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा. काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरीपाशी एक मुक्काम राहू. हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि शंकरराव पाटलांच्या पाठीमागो परमेश्वर उभा. सांगा बरं, त्यांच्या लग्नात तरी एवढा लांब उखाणा घेतला असेल का? घेतला असेल का? नाही महाराज. तुम्ही म्हणाल महाराज मग आता शंकरराव साहेबांसाठी घेतला, मग आता DK साहेबांसाठी का नाही? तर DK साहेबांसाठी बी एक होऊनच जाऊ दे. ऐका साहेब, तुमचं नाव काय नेमकं? माझे नाव करीच आहेत आपण, ज्ञानेश्वरच का? ज्ञानेश्वर नाव करीच आहेत आपण. तुमच्यासाठी बी एक घेतो, ऐका. अहो बाग लावते परोपरी, आज झाडा तरोतरी. आंब्यानी बांधली कुई, उंबर आळी खाई, कवट आंबट, संत्री गुळमट, ककडीचा गारवा, ऊस कसा हिरवा. तुम्ही जा उसात, मला बोरीन जांभळा आणा खिशात. तुम्ही पोलिसाची नोकरी धरा, मला साडी पैदा करा. माझ्या साडीचा लंग लाल, चोळी माझी चमकदार. माझ्या चोळीला हरभरा एवढी गाठ. काय सांगू संपत्तीचा ताट. माझ्या दारात लिंबाचं झाड. राहीन तर राहीन, त्याच्या सावलीला राहीन, नाही तर माहेरला जाईन. बाहेर माझं बेगमपुरा, मला दिलं मोठ्याच्या घरी. वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्याला 7 खोल्या, 7 खोल्याला 7 तल्प, 7 तल्पाला 7 कुल्प, 7 कुल्पाला 7 किल्ल्या. घेते किल्ली, उघडते देवगुली. आदबीतीला पडबीत, पडबीतीला कपाट, कपाटाला मोती. कारभार दिला हाती, स्वयंपाक घरात होती. पाण्याला कोळीन, स्वयंपाकाला आचारीन. स्वयंपाक झाला नानापरी. बोलवायला गेलं मोहन बाळ, चला लवकरी. काय राया तुमचा थाट, बसायला टाकते चंदनाचा पाठ. गंगा जमुना वाट्या 7, आधी वाढते मसुराची पात, नंतर वाढते बोटोळ्याचा भात, नंतर वाढते तुपातला शिरा. गोळ चिगल लागतो बरा, कोबूला कांदा, डाळ घालून बटाटा रांदा. चौपदरी चपातीचे करते गडी, ठेवते पुढी. थीर जेवा राजेदास. जेवण आपले संपले, वसरी जाऊन बसले. वसरी होता पलंग, पलंगावर बसले. अंगणात पाहून हसले, अंगणात होता बगळा. ज्ञानेश्वरराव पाटलाचं नाव घेता घेता दिवस गेला ना सगळा. ही जुनी परंपरा आहे महाराज, आता राहिलेलं नाही. आताचे नाव घ्यायला बी लावू नका, लय विचित्र कार्यक्रम झाले. पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. कुंतलिया धावा कृष्णेची आ, कवतुक वाटे झाले यावे चाचे, कवतुक वाटे झाले यावे चाचे, कवतुक वाटे झाले यावे चाचे, कवतुक वाटे झाले यावे चाचे. नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंतलिया धावा कृष्णेची आ, कुंतलिया धावा कृष्णेची आ, कुंतलिया धावा कृष्णेची आ. तुका मने मुक्ती परनेली नवरी, तुका मने मुक्ती परनेली नवरी. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी. हरि जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, कुमारी.
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला याजसाठी केला होता याजसाठी केला, याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिसा गोड भावा, शेवटचा दिसा गोड भावा, आतने जगेने बाबलो विसावा, आतने जगेने बाबलो विसावा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आतने जगेने बाबलो विसावा, आतने जगेने बाबलो विसावा. आधावा कृष्णचे धावा कृष्णचे राम कुंतले धावा हे धावा धावा कुंतले कुंडलिया धावा कृष्णेतिया कुंडलिया धावा कृष्णेतिया, कुंडलिया धावा कृष्णेतिया, तन से तेरे बाबलो विसावा, तन से तेरे बाबलो विसावा.
नका, इतकं वाढवू नका. तू का म्हणे मुक्ती परनेली न बरी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. कमी करा आवाज थोडा, शिट्टी मारायला लागले. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनित्रम, सदयदबलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चिंतने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. वैकुंठवासी सर्जेराव मोतीराम सोनवलकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी हा भव्य दिव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांचं संपूर्ण जीवन तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे. 35 वर्ष गावचा कारभार करून गाव चालवत असताना, गावगाडा चालवत असताना अनेक प्रकारच्या गोष्टी असतात, परंतु अगदी सुंदर पद्धतीने गावचा कारभार केला आणि आपली लेकरं घडवली. आणि मला असं वाटतं त्यांचा विचार संपूर्णपणे त्यांच्या मुलांनी आचरणात आणलेला असावा. म्हणूनच की काय, आपल्या फलटणची बाजार समिती अत्यंत सुंदर पद्धतीने कार्यरत आहे. गेल्या 3 वर्ष आपल्या फलटणच्या बाजार समितीला पुरस्कृत केलेलं आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थानं आदरणीय श्री शंकरराव सोनवलकर, अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम साहेब तुम्ही या ठिकाणी आयोजित केलाय. हे कलियुगाचं आत्ताचं वारं पाहिलं तर आताची आमची पोरं बापाचा 10वा सुद्धा बामणाला गुता देतात. बापाचा 10वा 12वा 13वा घालत नाहीत पोरं. आत्ताची संस्कृती आपण पाहिली तर वर्ष श्राद्ध किमान घालतात. पण तुम्ही पुण्यस्मरणाचा कार्यक्रम तुमच्या वडला प्रित्यर्थ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं वडिलाचे संस्कार तुमच्यावर अत्यंत सुंदर असतील साहेब. आणि घरामध्ये वडिलाचे संस्कारच ठरवतात की आपलं लेकरू पुढं कसं घडलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं साहेबांच्या माध्यमातून आपल्या बाजार समितीचा, फलटणची अत्यंत सुंदर बाजार समिती, त्या समितीचे आदरणीय सचिव आहेत साहेब, बरोबर ना? सचिव आहेत साहेब. अत्यंत सुंदर या ठिकाणी कारभार त्या बाजार समितीचा चाललेला आहे, म्हणून साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं आज प्रामुख्यानं माझ्या कीर्तनासाठी उपस्थित या महाराष्ट्रामध्ये महानंदा दूध संकलनाचे मुंबईमध्ये जे आहे कार्यरत, त्याचे उपाध्यक्ष, आपल्याच परिसराचं वैभव आदरणीय श्री DK पवार सर या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. शीतावरून भाताची परीक्षा केली जाते. माझ्या गाडीमध्ये इथून इथपर्यंतच त्यांचा प्रवास फक्त 4 किलोमीटरचा झाला, पण हा माणूस एवढा मला भावला की अगदी अंतकरणापासून त्यांच्यावर माझा, अगदी 4 किलोमीटरच्या प्रवासामध्ये अंतकरणापासून त्यांच्यावर माझं प्रेम जडलं. सर, तुमचा स्वभाव एवढा सुंदर आहे, असा स्वभाव संपूर्ण आयुष्यभर तुम्ही तुमचा ठेवा आणि आमच्यासारखे अनेक माणसं तुमच्या प्रेमात पाडा,
खऱ्या अर्थानं अत्यंत सुंदर साहेबही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आदरणीय ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला असे परमार्थ प्रेमी आणि या परिसरातील अत्यंत माझं कीर्तन परिसरामध्ये कुठेही असलं तरी माझ्या प्रेमापोटी माझ्यासोबत राहणारे आमचे जिवलग आदरणीय अक्षय दादा इथं उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. ही सगळी वारकरी शिक्षण संस्था इथं उपस्थित आहे. सगळ्याला धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले आदरणीय श्री लाटे महाराज उपस्थित आहेत. संगीत विशारद, संगीत अलंकार आहेत. अशीच विद्यार्थ्यांची संस्था आळंदीमध्ये 100 विद्यार्थी त्यांच्याकडे शिकण्यासाठी आहेत. एवढी सुंदर विभूती आज आपल्यासाठी सापडली. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले आदरणीय श्री हरिभक्त पारायण किरण महाराज मोठे आहेत, उत्कृष्ट गायनाचार्य आहेत, पण आज मृदंग वाजवण्यासाठी सुद्धा बसलेले आहेत आणि एक नामांकित कीर्तनकार सुद्धा आहेत. महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळ्याच्या चरणावर विनम्र भावाने माझा माथा टेकवतो. आमच्या चॅनलचे ओम साईचं काय सुंदर नियोजन आहे महाराज. एवढं सुंदर मंडप, एवढी सुंदर सिस्टीम, अगदी कार्यक्रम आपल्याला पाहता यावा, आयुष्यभर पाहता यावा असा सोशल मीडिया सुद्धा इथं उपलब्ध केलेला आहे. ओम साई चॅनेलचे सर्व आमचे चॅनल प्रमुखही उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर हा परिवार आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही काय म्हणायचं त्यांना? बाबा, आबा, तात्या, भाऊ म्हणायचे ना तुम्ही सगळेजण? भाऊ म्हणायचे तुम्ही सगळेजण त्यांना. खऱ्या अर्थानं भाऊंनी हा आपला जो त्यांच्या विचारांचा संस्कार आहे तो या परिवारावर दिलेला आहे. म्हणूनच की काय, या परिवारामध्ये उच्च सुशिक्षित सगळी मंडळी आहे. खऱ्या अर्थानं एका मुलाचं शिक्षण करायचं म्हणलं तर किती जड झालंय, पण खऱ्या अर्थानं आज या परिवारामध्ये त्यांचे पुतणे असतील, ही सगळी मंडळी असेल, अत्यंत सुशिक्षित परिवार, वेल एज्युकेटेड परिवार आहे. म्हणून या संपूर्ण परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साहेब वेल एज्युकेटेड परिवार वेगळीकडे आणि वेल कल्चरल परिवार वेगळीकडे. एज्युकेटेड परिवार वेगळीकडे, हा परिवार असा आहे एज्युकेटेड सुद्धा आहे आणि त्याच्यासोबत कल्चर सुद्धा सोबत आहे, म्हणजे सुसंस्कृत सुद्धा आहे आणि सुशिक्षित सुद्धा हा परिवार आहे. जुन्या काळातली माणसं सुसंस्कृत होती पण सुशिक्षित नसायची आणि आत्ताची लोक सुशिक्षित आहेत पण सुसंस्कृत, म्हणजे आपली जी संस्कार आहेत ते विसरायलाच, संस्कृती विसरत चाललेले आहेत. जुन्या काळातली लोक फार सुंदर असायची. या जुन्या काळातल्या सगळ्या महिलांना विचारा, जुन्या काळातल्या महिला उखाणे किती सुंदर घ्यायच्या. तुम्ही लग्नामध्ये तुम्ही उखाणे घ्यायच्या ना, किती सुंदर उखाणे असायचे. आताचे उखाणे तसे राहिले नाही. जुन्या काळातले उखाणे एवढे सुंदर होते. एक नमुना सांगतो तुम्हाला, ऐका. जुन्या काळातले किती सुंदर उखाणे होते, ऐका. आता साहेबांवरच घेतो उखाणं, ऐका बरं का, ऐका. जुन्या काळातले, अहो आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी, पैठणची माता कवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा, पुढा आला वाकडीचा वडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर थोर साधू संत, थोर थोर साधू संताची करते मी सेवा, पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची पाहू फडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली, घाई घाई परळीला आले ग बाई, परळीच्या देवा, शिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा, काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा आणि शंकरराव पाटलांच्या पाठीमागो परमेश्वर उभा. सांगा बरं, त्यांच्या लग्नात तरी एवढा लांब उखाणा घेतला असेल का? घेतला असेल का? नाही महाराज. तुम्ही म्हणाल महाराज मग आता शंकरराव साहेबांसाठी घेतला, मग आता DK साहेबांसाठी का नाही? तर DK साहेबांसाठी बी एक होऊनच जाऊ दे. ऐका साहेब, तुमचं नाव काय नेमकं? माझे नाव करीच आहेत आपण, ज्ञानेश्वरच का? ज्ञानेश्वर नाव करीच आहेत आपण. तुमच्यासाठी बी एक घेतो, ऐका. अहो बाग लावते परोपरी, आज झाडा तरोतरी, आंब्यानी बांधली कुई, उंबराळी खाई, कवट आंबट, संत्री गुळमट, ककडीचा गारवा, ऊस कसा हिरवा, तुम्ही जा उसात, मला बोरीन जांभळा आणा खिशात, तुम्ही पोलिसाची नोकरी धरा, मला साडी पैदा करा, माझ्या साडीचा लंग लाल, चोळी माझी चमकदार, माझ्या चोळीला हरभरा एवढी गाठ, काय सांगू संपत्तीचा ताट, माझ्या दारात लिंबाचं झाड, राहीन तर राहीन त्याच्या सावलीला राहीन, नाही तर माहेरला जाईन, बाहेर माझं बेगमपुरा, मला दिलं मोठ्याच्या घरी, वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्याला 7 खोल्या, 7 खोल्याला 7 तल्प, 7 तल्पाला 7 कुल्प, 7 कुल्पाला 7 किल्ल्या, घेते किल्ली उघडते देवगुली, आरबीटीला
पडबीतीला कपाट, कपाटाला मोती, कारभार दिला हाती, स्वयंपाक घरात होती, पाण्याला कोळीन, स्वयंपाकाला आचारीन, स्वयंपाक झाला नानापरी, बोलवायला गेलं मोहन बाळ चला लवकरी, काय राया तुमचा थाट, बसायला टाकते चंदनाचा पाठ, गंगा जमुना वाट्या सात, आधी वाढते मसुराची पात, नंतर वाढते बोटोळ्याचा भात, नंतर वाढते तुपातला शिरा, गोळ चिगल लागतो बरा, कोबूला कांदा, डाळ घालून बटाटा रांदा, चौपदरी चपातीचे करते गडी, ठेवते पुढी, थीर जेवा राजेदास, जेवण आपले संपले, वसरी जाऊन बसले, वसरी होता पलंग, पलंगावर बसले, अंगणात पाहून हसले, अंगणात होता बगळा, आज ज्ञानेश्वरराव पाटलाचं नाव घेता घेता दिवस गेला ना सगळा. ही जुनी परंपरा आहे महाराज, आता राहिलेलं नाही. आताचे नाव घ्यायला बी लावू नका, लय विचित्र कार्यक्रम झाले. बर घ्या, हा घेऊ द्या, घेऊ द्या, घेऊ द्या, हा घ्या घ्या, तिथंच घ्या, तिथंच घ्या, इकडं माईक वर नका, तिथंच नको 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 खाली बसा नका बसा खाली नको राहू दे. तिथंच घ्या, घ्यायचं तुम्हाला, नको घेऊ द्या, घेऊ द्या, तिथं तिथं घ्या. हा ते घेतलं की मी आता डबल कशाला घेतो, जाऊ द्या. विठाला 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 म्हणून या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका, मी महत्वाचं तुमच्यासोबत आज बोलणार आहे. आज पुण्यस्मरणाचं कीर्तन ऐकण्यासाठी तुम्ही आम्ही बसलेलो आहोत. महत्वाचं सांगू तुम्हाला, वर्षश्राद्धाचं कीर्तन का करायचं, 13व्याचं कीर्तन का करायचं, पुण्यस्मरणाचं कीर्तन का करायचं, तर त्याचं कारण आहे इथून पुढचं आपलं भविष्य आपण कसं जगलं पाहिजे, यासाठी हे कीर्तन ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, माणसं आहेत तोपर्यंत त्या माणसाची किंमत करायला शिका. ऐका बरं, लक्ष देऊ. या महाराष्ट्रामध्ये एक फार मोठे पंतप्रधान होऊन गेले, त्यांचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी. ते अटलजी त्यांच्या भाषणामध्ये नेहमी म्हणायचे, मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. पण एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला, का साहेब का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. माझे माऊली ज्ञानोबराय असताना कधी त्यांना कोणी शिवू दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या माऊली ज्ञानोबरायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिलं नाही का, तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळा आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा माती शिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना माझ्या माऊली ज्ञानोबरायाला कोणी खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अरे असताना शिवला की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अरे असताना माझ्या माऊली ज्ञानोबरायाला या समाजानं आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही, आता संपूर्ण समाजाची मायबाप माझी माऊली झाली. असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. आता माऊली ज्ञानोबरायाचा सोहळा आलाय, तुम्ही गेलात कधी सोहळ्याला? नसाल गेला त्या सोहळ्याला तर नक्की ज्ञानोबरायाच्या सोहळ्याला या, कधीतरी येऊन बघा त्या सोहळ्याचा आनंद. माणसाने जीवनामध्ये जीवन जन्माला आल्याच्या नंतर माणसानं जीवनामध्ये माऊली ज्ञानोबरायाचा सोहळा कमीत कमी एकदा तरी केला पाहिजे. माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अणवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली.
पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबा रायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे. आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. आता या महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं राजकारण चाललंय. मी तर असं म्हणेल की या संप्रदायामध्ये सुद्धा तुम्ही जर कोणी ऐकलं असेल तर संप्रदायामध्ये सुद्धा जाती जातीमध्ये माणसं विभागल्या जायला लागली. पण एक सांगू, वारकरी संप्रदायाची एकच जात आहे. वारकरी संप्रदायातील प्रत्येक महाराज मंडळीनं हे लक्षात घ्यावं की आपली जात दुसरी कोणती नसून ज्या दिवशी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली त्या दिवशीपासून आपल्या सगळ्या महाराज मंडळीची एकच जात आहे आणि त्या जातीचं नाव आहे वारकरी. तुम्हाला पाहायचं असेल तर या सोहळ्यामध्ये, अरे त्या सोहळ्यामध्ये कधी कोणाला निमंत्रण दिलं जात नाही, त्या सोहळ्यामध्ये कधी कोणाला पत्रिका पोहोचवली जात नाही, त्या सोहळ्यामध्ये कोणाला बोलवलं जात नाही, त्या सोहळ्यामध्ये कोणाला त्या ठिकाणी फोन केला जात नाही. तरी सुद्धा लाखोना सगळी लोक त्या सोहळ्यामध्ये एकत्र येतात. वेगवेगळ्या जातीची माणसं एका जातीची माझ्या ज्ञानोबा रायाच्या सोहळ्यामध्ये होतात. वेगवेगळ्या विचाराची माणसं एका विचाराची माझी ज्ञानोबा रायाच्या सोहळ्यामध्ये होतात. त्या सोहळ्यामध्ये कोणाला कोणाचा जात विचारली जात नाही, कोणाचा धर्म विचारला जात नाही, कोणाचा पंथ विचारला जात नाही. सगळ्यांना एकाच नावानं बोलवलं जातं आणि ते नाव म्हणजे माऊली, माऊली आणि माऊली. कधीतरी याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. एवढा त्रास झाला माझ्या ज्ञानोबा रायाला. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, साहेब असताना केलं जातं ते दर्शन असतं आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. विठ्ठला विठ्ठला ऐका, महत्वाचं सांगतो तुम्हाला. कीर्तनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबा रायांचा अभंग 4 चरणाचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा राय आपल्या जीवनाचा शेवट कसा असावा हे अत्यंत सुंदर वर्णन करतात. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात, या ठिकाणी माणसाच्या जीवनाचा शेवट हा गोड असला पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, माणसानं जीवन जगत असताना त्याच्या जीवनाचा शेवट अत्यंत सुंदर असला पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये दोन दिवस अत्यंत महत्वाचे असतात. एक म्हणजे येण्याचा दिवस आहे आणि दुसरा म्हणजे जाण्याचा दिवस आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. येण्याच्या आणि जाण्याच्या दिवसामध्ये माणसाला हा सुंदर नरदेह दिलेला असतो. आज खऱ्या अर्थानं हा सुंदर नरदेह आपल्याला 2 दिवस अत्यंत महत्वाची, एक येण्याचा दिवस, एक जाण्याचा दिवस. ज्याला यायचंय त्या प्रत्येक माणसाला जायचंय. ज्याच्या जीवनामध्ये बारसं होणार आहे ना, एक ना एक दिवस त्याच्या जीवनाचा आपल्याला तेरसं करावं लागणार आहे. ज्याच्या जीवनाचा वाढदिवस होणार आहे ना, एक ना एक दिवस त्याच्या जीवनाचं वर्षश्राद्ध आपल्याला करावं लागणार आहे. आज मी इथं कीर्तन करतोय भाऊंच्या वर्षश्राद्धानिमित्त, उद्या माझ्या सुद्धा वर्षश्राद्धाच्या निमित्त कोणीतरी कीर्तन करणार आहे. हे अलिखित एक नियम आहे, हे सत्य आहे. पण त्यामध्ये माणसानं जीवन कसं जगलं पाहिजे याचं सविस्तर चिंतन या अभंगामध्ये. ऐका लक्ष देऊन. आज खऱ्या अर्थानं भाऊंचं जीवन अत्यंत सुंदर होतं. म्हणून तर काय, पुण्यस्मरण सुद्धा एवढ्या थाटामाटामध्ये साजरं केल्या जात आहे. खरं सांगू, गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट. प्रेम द्या, प्रेम घ्या. माणसानं प्रेम दिलं तरच तुम्हाला प्रेम मिळणार आहे. खऱ्या अर्थानं भाऊच्या जीवनामध्ये भाऊंनी हे संपूर्ण तुम्हाला प्रेम दिलेलं असावं. म्हणूनच की काय, आपण या ठिकाणं संपूर्ण द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सुद्धा आपण या ठिकाणी जमलेला आहात. आणि खऱ्या अर्थानं भाऊंच्या जीवनामध्ये भाऊंचं विशेष प्रेम हे त्यांच्या सुनबाईवर होतं. महाराज उच्च सुशिक्षित सुनबाई आहेत त्यांच्या, प्रियंकाताई त्यांचं नाव आहे. खऱ्या अर्थानं उगाच कोणी कोणावर प्रेम करायला तयार नसतं. साहेब त्यांनी सुद्धा भाऊंची अत्यंत सुंदर सेवा केली असेल, त्या ठिकाणी सेवा सुंदर केली असेल. त्यामुळेच की काय भाऊंचं त्यांच्यावर अत्यंत जीव होता. आणि खऱ्या अर्थानं आजची परिस्थिती पाहायला गेलं तर अनेक वृद्धाश्रमामध्ये आमचे कीर्तनं होतात. त्या वृद्धाश्रमामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला ऐकायला मिळतं की आमच्या सुनबाईमुळे आम्ही घराच्या बाहेर आहे. अनेक वृद्धाश्रमामध्ये आम्हाला ऐकायला मिळतं की आमचा मुलगा चांगला आहे, हो
पण सुनबाईमुळं आम्ही वृद्धाश्रमामध्ये आलेलो आहेत. पण खरं सांगू तुम्हाला, आमच्या प्रियंका ताईनं हा माझा सासरा नसून हा माझा बाप आहे याप्रमाणे जीव लावला असेल, म्हणूनच भाऊंचं सुद्धा विशेष प्रेम त्यांच्यावर असेल. विडाला म्हणून माणसाच्या जीवनामध्ये माणसानं जीवन सुंदर जगलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. मग कधी कधी आपल्यालाही प्रश्न पडला पाहिजे, महाराज आमच्या सुद्धा जीवनाचा शेवट गोड व्हावा असं आम्हाला वाटतं. तुम्हाला खरं सांगू, आपल्या जीवनाचा शेवट गोड व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर जीवनामध्ये काही करू नका. फक्त एक काम करा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कर्म चांगलं करत चला. जसं तुम्ही कर्म कराल तसा तुमच्या जीवनाचा शेवट आहे. तुम्ही कर्म चांगलं केलं तर शेवट सुद्धा चांगला आहे, आणि तुम्ही कर्म वाईट केलं तर शेवट सुद्धा वाईट आहे. विडाला विडाला अहो साहेब, या कर्मानं चांगल्या चांगल्याला सोडलं नाही. हा कर्म नावाचा जो घटक आहे ना, ह्या कर्मानं चांगल्या चांगल्याला सोडलं नाही. किती वाईट आहे कर्म, तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थोडं लक्ष देऊन ऐका, घ्या ना त्याला कोणीतरी. कर्म किती वाईट असतं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. उदाहरण थोडं लक्षपूर्वक ऐका. 2 सोन्या चांदीचे व्यापारी होते. व्यापारी बाजारामध्ये गेले आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यानं आपल्या गाडीमध्ये 1-2 कोटी रुपयाचा माल भरला. आपल्या गाडीमध्ये 1-2 कोटी रुपयाचा माल भरल्याच्या नंतर व्यापारी आपल्या गावाच्या दिशेने निघाले. पण सूर्य मावळतीकडे चालला होता, अंधार पडू लागला होता, म्हणून व्यापाऱ्यांना रस्ता चोरीचा वाटू लागला, भीती वाटायला लागली. म्हणून त्या व्यापाऱ्याने असं ठरवलं, कुठंतरी मुक्काम केला पाहिजे. म्हणून त्या व्यापाऱ्यानं रस्त्याच्या बाजूने एक फार सुंदर मोठा बंगला पाहिला. त्या बंगल्याच्या समोर आपली गाडी उभा केली आणि बंगल्यातल्या आतमधल्या श्रीमंत माणसाला आवाज दिला, साहेब बाहेर या. बंगल्यातल्या आतमधला श्रीमंत माणूस सुद्धा बाहेर आला. 200-400 म्हशी होत्या त्याच्या घरासमोर, 200-300 गाया होत्या त्याच्या घरासमोर. तो श्रीमंत माणूस बाहेर आला आणि बाहेर आल्यावर गेटवर राहून विचारलं, कोण आपण? त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं, साहेब आम्ही व्यापारी आहोत सोन्या चांदीचे. आमच्या गाडीमध्ये 1-2 कोटी रुपयाचा माल भरलेला आहे. इथून पुढे आमच्या गावाकडे जाण्यासाठी आम्हाला रस्ता चोरीचा वाटतोय. तुमच्या इथं मुक्कामाची आमची व्यवस्था होईल का? त्या श्रीमंत माणसानं सांगितलं, का नाही, गाडी गेटच्या आतमध्ये लावा. त्या व्यापाऱ्यांनी गाडी गेटच्या आतमध्ये लावली आणि त्या श्रीमंत माणसानं त्या 2 व्यापाऱ्यांना जेवण जेवू घातलं. त्या व्यापाऱ्यांनी जेवण केलं आणि त्या श्रीमंत माणसानं सांगितलं, हे बघा पुढं गादी आहे, पुढं पलंग आहे. त्या गादी पलंगावरती रोज माझी 2 मुलं झोपलेली असतात. पण त्या आज ती 2 मुलं शेताला पाणी देण्यासाठी शेतात गेलेली आहेत. तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन झोपा. ते 2 व्यापारी त्या गादी पलंगावरती झोपली गेली. हा श्रीमंत माणूस सुद्धा त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपला गेला. पण झोपता झोपता या श्रीमंत माणसाच्या डोक्यात एक विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे. त्याच्या डोक्यात विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे. म्हणून त्यानं 4 मारेकरी बोलवली. त्या 4 मारेकऱ्यांना सांगितलं, हे पहा असा मी फार मोठी आहे, 1-2 कोटी रुपयाचा माल आहे. त्या गादी पलंगावरती ते 2 व्यापारी झोपलेले आहेत. बरोबर पहाटे 4 वाजता तुम्ही 4 जणांनी यायचं आणि त्या गादी पलंगावरती झोपलेल्या त्या 2 व्यापाऱ्यांचा काटा काढायचा. हे सगळं काही ठरलं. पण कर्म एवढं वाईट आहे साहेब. बरोबर पहाटे 3 वाजता शेतातून आलेली त्या श्रीमंत माणसाची 2 मुलं शेतातून घरी आली. पाहिलं आपल्या गादी पलंगावरती कोणीतरी झोपलाय. ओ दादा उठा, ही आमची जागा आहे, या गादी पलंगावरती आम्ही झोपणार. ते व्यापारी उठून तिथून निघून गेली. त्या श्रीमंत माणसाची 2 मुलं त्या गादी पलंगावरती झोपली गेली आणि ठरल्याप्रमाणे बरोबर पहाटे 4 वाजता ते मारेकरी आली गेली आणि त्या 2 पोरांचा काटा काढला गेला. तोच माणूस पैठणला माझ्या नाथ महाराजांकडे गेला आणि नाथ महाराजांना बोलायला लागला, नाथ महाराज असं काय चुकलं नाथ महाराज माझं की माझ्या घरातली तरणी बांड 2 पोरं मरून गेली. अहो नाथ महाराज रोज कीर्तनाला हजर आहे, रोज भजनाला हजर आहे, रोज देवाची देवपूजा करतो. अहो नाथ महाराज हरिपाठ रोज चालू आहे माझा, तरी सुद्धा माझ्यावर हा अन्याय का? त्यावेळेस नाथ महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं, लाटे महाराज केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले.
सांगतो, अत्यंत सुंदर नियोजन केलंय साहेब. नाही तर कधी कधी टाळकरे एवढे वाईट भेटत येत आम्हाला. टाळकऱ्यांची साथ कीर्तनाला महत्वाची असते बरं का पवार साहेब. तुम्हाला जशी तुमची बाजूची साथ महत्वाची असते तशी आम्हाला ही महत्वाची साथ असते. आमच्या साथीदारानं जर धोका दिला तर आमचं सुद्धा बजेट गायब होण्याचं काम असतं. कधी कधी एवढी आम्हाला टाळकऱ्यांची साथ वाईट भेटती त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटत. एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. मी अभंग पुढं म्हणत होतो, माझ्या पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत. आता मागचे गंगुला बोलायला लागल्यावर कीर्तनकारानं कोणाला बोलावं? अवघड आहे मार. लय नमुन्याची लोक सापडतात, काय सांगावं. त्या दिवशी त्या आळे फाट्याला एक भिकारी भेटलं. त्या भिकाऱ्यानं मला पैसे मागितले. मी गाडीचा काच खाली घेतला आणि त्याला 5 रुपये देऊन टाकले. त्यानं ते 5 रुपये मला माघारी फेकून मारले. तो म्हणला लायकी नसेल तुमची तर माझ्यासोबत ताट घेऊन उभा राहा. मला म्हणला, मी त्याला सांगितलं हे बघ माझ्याकडे एवढेच सुट्टेत. तो म्हणला नाही मला अजून 5 रुपये पाहिजे. म्हणलं अजून 5 रुपये कशाला रे तुला? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय. लय नमुन्याची लोक सापडतात महाराज, काय सांगावं, काय अवघड काम आहे. चला महत्वाचं सांगतो तुम्हाला, कर्म नावाचा घटक कुणाला चुकलेला नाही. अहो कर्म तुम्हाला आम्हाला चुकल याच्यात नवल नाही. जगाच्या मालकाला कर्म चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे कर्मे दशरथा वियोगे मेला, कर्मे दशरथा वियोगे मेला, कर्मे रावणाच्या पावला, कर्मे रावणाच्या पावला, उगयोग घडला सीता देवी पर्यशी गवारा सादारा, पर्यशी गवारा सादारा, पर्यशी गवारा सादारा, पर्यशी गवारा. ऐका लक्ष देऊन, थोडा आवाज वाढवायचा. कर्म देवाला सुद्धा चुकलं नाही. तुम्हाला एक कर्म कोणाकोणाला चुकलं नाही याची यादी देतो. मला सांगा, प्रभू रामचंद्र जगाचा मालक आहे, कर्म चुकलं का देवाला? बोला. नाही. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय हो? दशरथ राजा. चुकलं का कर्म? बोला. नाही. दशरथ राजाच्या वडिलाचं नाव काय हो? अजराजा. कर्म चुकलं का? बोला. नाही. अजराजाच्या वडिलाचं नाव काय? नाही सांगता येणार आपल्याला. मी सांगतो तुम्हाला, ऐका. आपला हा हिंदू धर्म आहे ना, हा धर्म फार श्रेष्ठ आहे. आपल्या हिंदू धर्मासारखा दुसरा धर्म नाही साहेब. सगळ्यात जुना धर्म आणि सगळ्यात पहिला, या पृथ्वीवरचा सगळ्यात पहिला धर्म आपला हिंदू धर्म आहे. कशी स्थापना झाली या धर्माची आणि कर्म कोणाकोणाला चुकलं नाही त्याची एक यादी देतो तुम्हाला. मला सांगा, आपल्या सगळ्या हिंदू बांधवांचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा देव आपल्या धर्मामध्ये, त्या देवाचं नाव काय हो? प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय? दशरथ. आता ऐका, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्रक, शिग्रकचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखनचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्सचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मंज, अस्मंजचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मांदाता, मांदाताचे युनाश, युनाशचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथू, पृथूचे अरानिया, अरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ब्रह्मदेवापासून तर राजा रामापर्यंत आमचा हिंदू धर्म आहे. अहो, ब्रह्मदेवापासून तर राजा रामापर्यंत आमचा हिंदू धर्म आहे आणि ब्रह्मदेवापासून तर राजा रामापर्यंत कर्म कोणाला चुकलं नाही. ऐका लक्ष देऊन. कर्माचं अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. चला,
काय झालं बघा, एका कंपनीमध्ये एका बॉसनं एका मॅनेजरच्या कानाखाली मारली. मॅनेजरला वाटलं विनाकारण या बॉसनं माझ्या कानाखाली का मारली बरं, पण बॉसला माघारी मारू शकत नाही कारण नोकरीचा प्रश्न आहे. म्हणून तो मॅनेजर राग घरी आला आणि घरी आल्यावर त्यानं सगळा राग घरातल्या गिरायकाच्या कानाखाली मारून काढला. पण घरातलं गिराईक कोण? त्याची बायको. बायकोला वाटलं मालकानं विनाकारण का मला मारलं. बरं, मालकाला तर माघारी मारू शकत नाही, मालकानं विनाकारण का मारलं म्हणून तिला राग आला. पण तिला राग आला म्हणून तिनं तिच्या घरात तिचं मोठं पोरगं होतं, तिनं संपूर्ण राग त्या मोठ्या पोराच्या कानाखाली मारून काढलं. मोठ्या पोराला वाटलं विनाकारणच आईनं मला मारलं, म्हणून त्या मोठ्या पोरानं बारक्या पोराच्या कानाखाली मारला आणि सगळा राग काढून टाकला. त्या बारक्या पोराला मारायलाच कोणी उरलं नाही महाराज. त्याला राग आला पण आता मारायलाच कोण नाही, म्हणून ते घराच्या बाहेर गेलं. समोर कुत्रं झोपलेलं होतं, जोरात त्यानं त्या कुत्र्याला लात मारली. ऐका कर्म किती वाईट आहे, ऐका बरं, कर्म किती वाईट आहे. त्या एका कंपनीच्या बॉसनं मॅनेजरच्या कानाखाली मारली, मॅनेजरनं बायकोच्या कानाखाली मारली, बायकोनं मोठ्या पोराच्या कानाखाली मारली, मोठ्या पोरानं बारक्या पोराच्या कानाखाली मारली. बारक्या पोराला मारायला कुणी उरलं नाही म्हणून घराच्या बाहेर आला आणि झोपलेल्या कुत्र्याला जोरात लात मारली. ते कुत्रं उठलं आणि समोरून चालणाऱ्या एका माणसाला चावलं. पण कर्म एवढं वाईट आहे, ज्या माणसाला चावलं तो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून त्या कंपनीचा बॉस निघाला. कर्म एवढं वाईट आहे महाराज. जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून जगाच्या पाठीवर तुमचा शेवट चांगला व्हायचा असेल तर कर्म चांगलं करा. विठ्ठला विठ्ठला तुमच्या समोर दोन माणसाच्या जीवनाचा शेवट ठेवतो मी, ऐका लक्ष देऊन. दोन माणसाच्या जीवनाचा शेवट तुम्हाला सांगतो, मग तुम्ही ठरवा तुमच्या जीवनाचा शेवट कसा असला पाहिजे. एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा आहे पवार साहेब, ज्याचं नाव आहे धृतराष्ट्र. भारताचा चक्रवर्ती राजा आहे, 100 लेकरांचा बाप आहे, हस्तिनापुरासारखं ज्याचं राज्य आहे, जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा ज्याच्या विरोधात आहे, त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. त्या धृतराष्ट्राच्या जीवनाचा शेवट ऐका आणि माझ्या तुकोबारायाच्या जीवनाचा शेवट ऐका. कोण होता व धृतराष्ट्र? सांगतो ऐका. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की बृहक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या बृहक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं एक गाव निर्माण केलं, त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किलासिरी, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहांपना, 8वं नाव तुबलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो बृहक्षत्र नावाचा राजा, त्या बृहक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला, त्या पोराचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकन्यम, कृकन्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीच्याचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरु वंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला, ज्याचं नाव आहे वसुसेन. त्याला आपण सगळेजण कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं
सहदेव. इकडे धतराष्ट्र नावाचा राजा, त्या धतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे जिचं नाव आहे गांधारी. खरं तर त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंदार, आणि आत्ताचं कंदार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आत्ता आहे. 1929ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा हा आहे की आता धतराष्ट्र नावाचा जो धतराष्ट्र होता तो महान राजा चक्रवर्ती भारत देशाचा होता. त्याला 100 मुलं आहेत, एवढा चक्रवर्ती राजा होता. ऐका, त्याच्या समोर श्रीकृष्ण परमात्म्याचं सुद्धा काही चालत नव्हतं. सांगू तुम्हाला, ज्या वेळेस श्रीकृष्ण परमात्म्याकडे दुर्योधन आणि अर्जुन मदतीला गेले होते ना, त्यावेळेस श्रीकृष्ण झोपलेला होता. दुर्योधन अगोदर गेला म्हणून दुर्योधन डोक्यापाशी बसला, अर्जुन नंतर गेला म्हणून अर्जुन पायापाशी बसला. महिला मंडळ, तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पायापसला माणूस अगोदर दिसतो का डोक्यापसला? माझं कीर्तन समजतंय ना तुम्हाला? माझी भाषा कळते ना? भाषेत तर काही फरक वाटत नाही ना? भाषेतही फरक आहे. त्या लातूर जिल्ह्यातली भाषा थोडी वेगळी आहे. एकदा कीर्तनाला गेलो, 1-2 तास लवकर गेलो. तिथले सरपंच उपसरपंच सगळे माझ्याकडे आले आणि मला काय म्हणले माहितीये का? महाराज, बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. मी म्हणलं गडबडीत मी साडी घालून तर नाही ना गेलो खाली बघ. पण तेवढ्यात कळालं इकडची भाषाच असली. भाषेत फरक आहे, नियमात फरक आहे. बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या गावचे वेगवेगळे नियम आहेत. आता या जेजुरी जवळ आहे आपल्याला, त्या जेजुरीच्या खंडोबाचा एक नियम आहे. नवीन लग्न झालेलं जोडपं जेजुरीला दर्शनाला गेलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतंय. त्या जेजुरीचा नियम आहे. अहो पवार साहेब, एकदा मी त्या सासवडचं कीर्तन केलं आणि जेजुरीला दर्शनाला गेलो. त्या जेजुरीचं दर्शन केलं, पायऱ्यावर बसलो. त्या पायऱ्यावर बसल्यावर तिथं नवीन लग्न झालेलं जोडपं यायचं, बायको पण काय माहित कुठून ताकद आली राव, तसला बुवाच्या घेऊन उठलं राव. ते 3 पायऱ्या चढलं, 4थ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली टाकून दिली. त्या नियम असतात गावगावचे, बाकी काही नाही. मला लय अवघड कीर्तन करता येत नाही बरं. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमेवंसन उत्तरमेवंसन सांख्यन गौतमन कानादनन आबिर्वशनीन विक्षेपन आवरणन मोक्षन अपरोक्षणासन परोक्षणासन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत नाही पाडणार. सोप्या पद्धतीत माझं कीर्तन कसं तुमच्या लक्षात येईल याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर अवघड बोलायचं काय कारण आहे हो? आमच्या काही लोकांना भलतं अवघड बोलायचं नाद आहे. कशाला अवघड बोलायचं? माझा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. मी त्याला एक दिवशी म्हणलं, राजा माझ्या कीर्तनाला का नाही रे आला? त्यानं त्याच्या साहित्यिक भाषेत मला उत्तर दिलं. तो काय म्हणला माहितीये का? महाराज, मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सछिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं बोंबल्या, पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाण सछिद्र काही करायची गरज नाही. सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसाने जास्त अवघड बोलायचं नाही. माझा मुद्दा हा होता, महाभारताचं युद्ध ठरलं. ऐकताय ना तुम्ही? महाभारताचं युद्ध ठरल्यावर 100 कौरवांचा विनाश झाला. संपूर्ण कौरव संपले. राहिला तो एकटा धतराष्ट्र. धतराष्ट्र एकटा जिवंत राहिला, बाकी सगळे निघून गेले. सगळ्यांचा खात्मा झाला. पण धतराष्ट्र पांडवांचा सक्का चुलता, म्हणून धतराष्ट्राला पांडवांनी सांभाळायला घेतलं. पण धतराष्ट्र भारताचा चक्रवर्ती, हे मी तुम्हाला दंतकथा सांगत नाही बरं. एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा, 100 लेकरांचा बाप, हस्तिनापुरासारखं ज्याचं राज्य, जगाचा मालक, श्रीकृष्ण ज्याचा विरोधक होता, त्याची कथा सांगतोय. धतराष्ट्र आंघोळीला बसला तर 500 दाशा त्याला दह्या दुधानं आंघोळ घालायला होत्या. ऐका त्याच्या जीवनाचा शेवट. धतराष्ट्र आला पांडवांकडे, सांभाळायला घेतला पांडवांनी. आणि धतराष्ट्र असा जेवायला बसला. महाभारताचा महानायक होता भीम. पण तो भीम धतराष्ट्र जेवायला बसला की धतराष्ट्राला काहीतरी आडवं बोलायचं. भीमाला सगळं जमलं होतं पण बोलणं कधीच जमलं नाही. बऱ्याच लोकांना बोलणं जमत नाही. कोरोनाच्या काळात मला ताप आला. आमच्या गल्लीतल्या सगळ्या बाया मला भेटायला आल्या, 5-5 रुपयाचा पार्ले घेऊन. MBBS MD असल्यासारखं मला सगळ्यांनी तपासलं. कोणी हिथं हात लावायचं, कोणी हिथं हात लावायचं. एक म्हातारी आली आणि ती म्हणली, बाई, आमच्या आईला, बाई महाराजाला किती ताप आलाय बघा ना, पोरग किती तापलंय, दवाखान्यात घेऊन जा याला. 5 रुपयाचा पार्ले ठेवून पुढे गेली.
तिच्या पाठीमागचीने मोठा कहर केला. 5 रुपयाचा पार्ले समोर ठेवला आणि ती काय म्हणली माहितीये का, बाई महाराजाला किती ताप आलाय, असल्या तापीनं आमच्या शेजारचे 5 माणसं मेले. मी म्हणलं 5 रुपयाचा पार्ले घेऊन आली, मी जगलं असं तर बोल. अवघड आहे लोकांचं लई महाराज, बोलणं बऱ्याच लोकांना जमत नाही. एका कीर्तनात माझं कीर्तन झाल्यावर एक जण पुकारायला आला आणि काय म्हणला माहितीये का, आज या ठिकाणी जे टॉकीज फेम माऊली महाराज कोठुळे मुंबईकर यांचं फार सुंदर कीर्तन पार पडलं. महाराज अजून तासभर इथंच थांबणार आहेत. ज्यांना दर्शनाला यायचं असेल त्यांनी लाईनीत दर्शनाला या. एका बाजूनं बाया पाया पडतील आणि एका बाजूनं महिला पाया पडतील. बोलणं जमत नाही काय काय लोकांना महाराज. ऐका लक्ष देऊन. भीम काय म्हणायचा माहितीये, धृतराष्ट्र असा जेवायला बसला ना, भीम समोर यायचा आणि भीम म्हणायचा, ए धृतराष्ट्रा, द्रौपदी समोर ये, वाढ या धृतराष्ट्राला. अरे माझ्या दारातलं कुत्र जगवणं जसं मला अवघड नाही तसं याला जगवणं अवघड नाही, वाढ याला. एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा, 100 लेकरांचा बाप, दिल्लीचा राजा होता. या राज्यावर सत्ता होती देशावर त्याची. तो होता धृतराष्ट्र. त्याच्या जीवनाचा शेवट सांगतोय. आणि पुढे भीम म्हणायचा, ए धृतराष्ट्रा, तू जे जेवण करतोस ना, ते जेवण तुझ्या लेकराच्या रक्ताच्या थेंबापासून एक एक घास बनलेला आहे, बघ खायचं असेल तर खा. धृतराष्ट्र असल्या बोलण्याला कंटाळला आणि एके दिवशी धृतराष्ट्र एका जंगलामध्ये निघून गेला. ज्या जंगलामध्ये धृतराष्ट्र निघून गेला त्या जंगलाला आग लागली. दोन्ही डोळ्यांना अंधाळा धृतराष्ट्र होता. आगेपासून वाचायला जायचा आणि त्या आगेमध्ये जाऊन पडायचा. आगेपासून वाचायला जायचा, आगेमध्ये जाऊन पडायचा. एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा, पण जीवनाचा शेवट चटके लागून झाला. माझ्या तुकोबरायाकडे संपत्ती नव्हती, माझ्या तुकोबरायाकडे लेकरं नव्हती, तरी सुद्धा तुकोबरायाच्या जीवनाचा शेवट किती गोड आहे. भजन करा सांगतो. विठ्ठला महाराज तुकोबरायानं परमार्थ केला, स्वार्थासाठी कधी नाही. तुकोबरायानं भजन केलं, स्वार्थासाठी कधी नाही. आज आपली माणसं स्वार्थासाठी सगळं करतात. पण खरं सांगू तुम्हाला, एखादी गोष्ट चांगली म्हणून घ्यायचं असेल ना तुम्हाला, तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्वार्थ पाहून चालत नाही. आणि मला असं वाटतंय आमच्या शंकरराव साहेबांना सुद्धा या बाजार समितीमध्ये स्वार्थ पाहिला नसेल म्हणून तर 3 वर्ष पुरस्कार त्यांना मिळालाय. तुमच्या या बाजार समितीला मिळालाय. जिथं स्वार्थ पाहिला जातो तिथं किताब तुम्हाला बहाल केल्या जात नाही. आणि जिथं तुमचा स्वार्थ नसतो आणि काम सुंदर असतं तिथं मात्र तुम्हाला किताब बहाल केल्याशिवाय राहत नाही. म्हणून की काय, आज माणसं स्वार्थी झाली महाराज. आता इथं बसलेल्या सगळ्यांना विचारतो मी, महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या. मला सांगा, देव कोणाकोणाला आवडतो? बोला ना. सगळ्यांना देव आवडतो, बरोबर? सगळ्यांना देव आवडतो. कोणाकोणाला वाटतं देवानं आमच्या घरी आलं पाहिजे? सगळ्याला वाटतं देवानं आमच्या घरी आलं पाहिजे. पण असं कधी झालंय का हो, देव त्याच्या कामामध्ये एखाद्या दिवशी व्यस्त असेल, मग आपल्याला कधी असं वाटलंय का, चला बाबा देव आज कामात त्याच्या व्यस्त असेल, मग आपणच देवाच्या घरी जावं? बोला की नाही. नाही नाही, दुनिया स्वार्थी झाली महाराज. लोकांना स्वार्थ. ऐका, महत्वाचं सांगतो, तुम्ही मी सगळेजण आहेत जगाच्या पाठीवर देवाचं नामचिंतन करत असताना निस्वार्थपणे केलं पाहिजे. चला बोलतो तुमच्यासोबत, ऐका. सांगू तुम्हाला, जगद्गुरु तुकोबारायानं त्यांच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा स्वार्थ पाहिला नाही. किती सुंदर भजन केलं तुकोबारायानं, पण या समाजानं तुकोबारायाला सुद्धा सोडलं नाही. तुकोबारायाला समाजानं त्रासच दिला. सांगू, देहू गावातल्या लोकांनी तुकोबारायाला देहू गावातून हाकलून दिलं महाराज. ज्या तुकोबारायानं गाथा तुम्हाला आम्हाला सप्रेम भेट केला, ज्या तुकोबारायानं 4,500 अभंगाचा गाथा तुमच्या पदरामध्ये टाकला, त्या तुकोबारायाला लोकांनी गावातून हाकलून दिलं. तुकोबारायाला म्हणावं लागलं, कोपला पाटील गावाचे हे लोक, आता मज भीक कोण घाली,
तुकोबारायानं ठरवलं असतं, देहूकडं नुसतं डोळेवर करून जरी पाहिलं असतं तर देहू गावची राख रांगोळी झाली असती साहेब. पण जगद्गुरु तुकोबारायाला समाज घडवायचा होता. ऐका, लक्ष देऊन, पुढचं कार्य पार पाडायचं होतं. एवढा त्रास दिला तुकोबारायाला. एक दिवशी तुकोबाराय शिवबा कासाराच्या घरी गेले. आणि शिवबा कासाराच्या घरी, शिवबा कासार म्हणजे तुकोबारायाच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी, लोहगाव नावाचं गाव. त्या लोहगाव मध्ये शिवबा कासाराच्या घरी तुकोबाराय आंघोळीला गेले. शिवबा कासाराच्या बायकोनं उखळलेलं पाणी घेतलं आणि तुकोबारायाच्या अंगावर टाकलं. महाराज, उखळलेलं पाणी तुकोबारायाच्या अंगावर टाकलं तर तुकोबारायाच्या अंगाचा दाह झाला. तुकोबारायाला म्हणावं लागलं, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. जगाच्या मालकाला तुकोबारायाला आवाज द्यावा लागला. महिला मंडळ, तुम्हाला सगळ्यांना माझा प्रश्न आहे, मला सांगा हो, तुम्हाला जर सासरी त्रास झाला तर आठवण कुठली येते हो? बोला की माहेरची आठवण येते तुम्हाला सगळ्यांना. सासरी जर त्रास झाला तर माहेरची आठवण येते तुम्हाला. आता फोन निघाला, सासरकडून त्रास झाला की तुम्ही फोनवर आईबापांकडे कंप्लेंट करता. पण जुन्या काळात मोबाईल नव्हते. या जुन्या काळातल्या बायांना विचारा, आपल्या सासरची एखादी गोष्ट जर आपल्या माहेरला सांगायची असली तर माहेरच्या माणसाची आतुरतेनं वाट बघणारा हे गिराईक होतं महाराज. आणि एखादा माहेरचा माणूस आला की आपलं सगळं घरानं त्याला सांगायच्या. काय म्हणायच्या माहितीये? चुकवा एवढाच तुमच्या पडते पाया हो, चुकवा एवढाच तुमच्या पडते पाया हो. बिलकली सासरी आता मला माहेराला न्याऊ, चुकवा एवढाच तुमच्या पडते पाया हो. जगद्गुरु तुकोबारायाला सुद्धा खूप त्रास झाला. तुकोबारायाला त्यांच्या माहेरची आठवण आली. तुकोबारायाचं माहेर आहे वैकुंठ. तुकोबारायाच्या माहेरची माणसं आहेत सनकादिक. तुकोबाराय सुद्धा त्या सनकादिकांपाशी पत्र पाठवतात पांडुरंगाला, देवा या तुकारामाची तुला आठवण आहे की नाही देवा, या तुकारामाला घ्यायला ये, आता इथं या तुकारामाला राहायचं नाही. म्हणून सनकादिकापाशी पत्र पाठवतात. काय म्हणतात? तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका मने मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुकोबारायाचं पत्र पांडुरंगानं पाहिलं तर पांडुरंग सुद्धा तुकोबांना घ्यायला खाली आला. म्हणून तर तुम्ही आम्ही रोज म्हणतो, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. जगाचा मालक तुकोबारायला घ्यायला या वैकुंठामधून भूवैकुंठावर आला, देहू नगरीमध्ये आला. काय परिस्थिती होती हो तुकोबारायाच्या घरची ज्यावेळेस देव आले होते. पाहुणी घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जगाच्या मालक तुकोबांना घ्यायला आला. तुकोबाराय चला तुम्हाला घ्यायला आलो वैकुंठाला. तुकोबाराय म्हणले, देवा मला एकट्याला नाही यायचं, देऊतल्या सगळ्या लोकांना घेऊन वैकुंठाला यायचं. सगळ्यांना बोलायला गेले तुकोबाराय चला वैकुंठाला, कोणी आलं नाही. सगळ्या देहूतल्या लोकांना तुकोबाराय म्हणले, यायचं नाही माझ्यासोबत, नका येऊ, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत तरी चला. सगळेजण तुकोबांना वाट लावायला आले. तुकोबाराय पांडुरंगाच्या विमानामध्ये बसले आणि सगळ्याला सांगितलं, आम्ही जातो आमुच्या गावा,
राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा. सगळे लोक तुकोबारायला म्हणले हो तुकोबाराय. याच्यासाठी 42 वर्ष परमार्थ केला, याच्यासाठी 42 वर्ष साधना केली का, याच्यासाठी 42 वर्ष नामचिंतन केलं का? त्यावेळेस तुकोबाराय म्हणले हो, मी याच दिवसासाठी 42 वर्ष परमार्थ केला की माझ्या जीवनाचा शेवट गोड व्हावा आणि माझं साधन होतं नामचिंतन आणि माझं साध्य होतं परमेश्वर. नामचिंतन रूपी साधन पार करून परमेश्वर रूपी साध्य मला मिळालं आणि माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त एक 15 ते 20 मिनिटं शिल्लक आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती ज्यांची आहे, आत्ता ज्यांचं आगमन झालंय, ते कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण या बाजार समितीचे चेअरमन आदरणीय श्रीमंत रघुनाथ राजे निंबाळकर राजेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मगाशी चर्चेमध्ये आम्ही असं बसलो होतो बैठकीत, त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की आमच्या बाजार समितीला 3 वर्ष सलंग पारितोषिक मिळाले, पुरस्कार मिळाला. पण हे सगळं ज्यांच्यामुळं शक्य झालंय ते म्हणजे राजन सगळं यांना राजांना जातं. आदरणीय रघुनाथ राजेंना सगळं क्रेडिट जातं असं त्यांनी सांगितलं मला. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतो आणि खऱ्या अर्थानं या कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला तुमच्या बाजार समितीचं काम ज्यांनी नेलं त्यांचं आगमन जर कार्यक्रमाला असेल तर हा कार्यक्रम सुद्धा 1 नंबरनं झाला असं म्हणायला आता हरकत नाही. म्हणून त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्यावर राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये भजन झालं 1 मिनिट माझ्या यानं चालू द्या, एक 5 मिनिटं मला वेळ द्या फक्त. सगळ्यांनी भजन करायचं. म्हणताना सगळेजण माझ्या पाठीमागे भजन, महिला मंडळ म्हणताना भजन, तुम्ही लाजायचं नाही. बोलू सांगा कुणीच, 5 मिनिटं मला वेळ द्या, नंतर तुमचं चालू द्या. ऐका, म्हणताना तुम्ही सगळ्या भजन माझ्यासोबत म्हणा, गोड भजन म्हणायचं, लाजायचं. आणि का बरं लाजायचं? 50% आरक्षणात आहेत तुम्ही. अरे एसटी बी फुकट केली तुम्हाला 75च्या पुढं, बरोबर आहे की नाही? जिकडं बघाव तिकडं पंढरपूरला बायांचीच गर्दी, का तर एसटी फुकट आहे. आज आमची पोरं 75च्या पुढच्या आमच्या आईला म्हणते, म्हातारीला जा बाजार करून ये. 30 रुपयाची खर्च वाची ती म्हातारीन 2000चा तेलाचा डबा पालता करून येते. मार अवघड झालंय हे, आता काय करायचं? चला म्हणताना सगळेजणी म्हणा माझ्या पाठीमागे. बरं हे गिराईक सगळ्याचं सारे. तुम्ही एक सांगू, इतक्या जोरात भजन, शिट्टी वाजू देऊ नका ना सर, एवढा सुंदर भजन करायचं की आज हा आवाज संपूर्ण पंचक्रोशीत गेला पाहिजे. एवढं सुंदर भजन करायचं. म्हणताना सगळ्याजणी म्हणा, नामदेव जनाबाई, जसा जीव चाललाय नामदेव जना. आणि घरी मालकावर आवाज चढवायला कसं होतं? लय मोठ्याने बोलत आहेत नवऱ्या. अहो सगळ्याच्या सारख्याच आहेत. आता मी 7 दिवस झालं बाहेर आहे घराच्या. मी बी घरी गेलो ना, आमची सुद्धा शेजारणीला म्हणते, आला बाई आमचा सप्ता. आता येऊ का सप्ता आहे का काय का? लय अवघड आहे महाराज, लय अवघड काम आहे. जरा मोठ्याने म्हणा, मोठ्याने म्हणताना सगळ्याजणी म्हणा. अहो जुना काळ तुमचा एवढा वाईट होता, आता चांगला आलाय. हळूहळू 100% आरक्षणात जाणार आहेत तुम्ही. चांगला काळ आहे. जुन्या काळात एवढा त्रास होता, महिला मंडळीला भाकरी करायचं म्हणलं तरी चुलीवर करावं लागायचं, बरोबर आहे की नाही? आता जमाना बदलला, आता गॅस आला. त्या चुलीवरच्या भाकरीला चव लागायची महाराज, कारण ती भाकर काटवटीमध्ये केली जायची. आताच्या भाकरीला चवच लागत नाही, कारण आताची परातीत केली जाते. काटवटीतल्या भाकरीत आणि परातीतल्या भाकरीत फरक काय मला त्या दिवशी कळालं. काटवटीतली भाकर काढताना पाय ठेवायला त्या काटवटीला 2 कानं असतात, म्हणून त्या भाकरीला चव लागती. परातीला कान नसतेत. परातीच्या त्या परातीमध्ये अगोदर पायाचे 2 अंगठे गुतवावे लागतात आणि नंतर भाकर. कशी चव लागन त्या भाकरीला? तिच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आज आपल्या ताटात येते.
जुन्या काळात त्रास होता महाराज, आता राहिला नाही. ऐका, जुन्या काळात तुम्हाला भाकर चुलीवर करावी लागायची, आता गॅस आला. बाई पटकन उठते, टुपकन गॅस पेटवते, 2 मिनिटात चपाती ताटात. आमच्या मुंबईकडं एक मशीन आलंय, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, पीठ टाकायचं, बटन दाबलं की चपाती फुगून बाहेर येते. तुमच्याकडे आलंय का? नाही आलं, आता गेल्यावर लावून देतो. चांगलं मशीन आहे ते. त्या जपानमध्ये तर असं मशीन आहे, माणूस उचलायचा, मशनीत घालायचा, बटन दाबलं की जेवण करूनच बाहेर निघतोय महाराज. तुम्हाला सांगतो साहेब, तुम्ही इथं पंक्तीचा राडाच घालायचा नाही पुढच्या वर्षी पुण्यस्मरण करताना. मशीनच उचलून इथं आणायची. महाराज आला की मशनीत घालायचा, बटन दाबलं की जेवण करूनच बाहेर निघला पाहिजे. अवघड आहे महाराज. म्हणताना सगळ्याजणी म्हणा, सगळ्याजणी म्हणा, नामदेव जनाबाई वा, सोपन काका मुक्ताबाई वा, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई वा वा वा, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. अरे टाळी वाजवायला सांगितली होती, म्हणायला नव्हतं सांगितलं तुम्हाला. लक्षच नाही कीर्तनात महाराज. चला महिला मंडळ, तुम्ही भजन केलं बरं का, पण तुमचं भजन काही एवढं मला पटलं नाही. तुम्हाला माहिती आहे का भजन कसं करावं लागतं, भजन किती सुंदर करावं लागतं, भजन असतं कसं, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल ना, तर आता आमच्या पुरुष मंडळीचं ऐका. बघा किती सुंदर भजन करतात. हे बघा, तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना. जर बाबा भजन झालं नाही, सगळ्या पुरुष मंडळीने हात वर करा. हे खुर्चीवर बसलेले राहू द्या, पण हे बाकीचे सगळे वर करा हात. पुरुष मंडळी वर वर हात. एक हात काय ग्रामपंचायतनं लढवायची, हा 2 हात 2, सगळ्यांनी वर हात करा. म्हणताना सगळेजण माझ्या पाठीमाग म्हणता का भजन, मोठ्यानं म्हणता का? महिला मंडळीपेक्षा 1 नंबर आवाज येणार का? मग तुमच्या कोण निवडणुकीला उभा राहणार आहे, बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे. सगळ्यांनी म्हणा, महिला मंडळ भजन कसं असतं ते बघा, शिका आमच्याकडून. म्हणा रे सगळेजण, राधे कृष्ण 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 राधे राधे. अरे तुम्ही तर माझं डिपॉझिट जप्त केलं रे, एखादा तरी मतदान पडू द्यायचं. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा जय जय विठोबा. अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. हा, थोडं लक्ष द्या माझ्या पण. झाले का फुलं द्यायची सगळ्यांना? हा, आता 5 मिनिटं माझं ऐका. महत्वाचं बोलणार आहे तुमच्यासोबत. आज या परिवारातले भाऊ, त्याला खाली बसवा, खाली बसवा त्याला. बाळा बस खाली, खाली बस, खाली बस, खाली बस, बस 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 बस. आता फुलं बास झाली. ऐका, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा आधार देणारा माणूस म्हणजे आपला बाप असतो. आज आदरणीय आपले साहेब, साहेबांना काय म्हणता तुम्ही? साहेबच म्हणता का काही दुसरं नाव आहे? साहेबच म्हणता, सगळेजण साहेबच म्हणता. आज खऱ्या अर्थानं साहेब फार मोठे होतील, विचारानं मोठे होतील, मनानं मोठे होतील, संपत्तीनं मोठे होतील. त्यांच्या आयुष्यामध्ये फार सुंदर क्षण येतील, पण ते सुंदर क्षण पाहण्यासाठी त्यांचा बाप जिवंत नसेल, हे त्यांच्या जीवनातलं दुर्दैव आहे. बापासारखं प्रेम तुमच्या माझ्यावर कोणी करू शकत नाही. इथं कीर्तनात बसलेल्या प्रत्येक पोरींनी माझं कीर्तन लक्ष देऊन ऐका. पोरींनो, तुम्हाला खरं सांगू का? तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा व्यक्ती जर कोण असेल तर तो तुमचा बाप आहे. एकुलता एक भाऊ सोबत घ्या, तुमच्या बापाचं प्रेम तुम्हाला पाहायचं असेल तर.
एकुलत्या एक भावाला सोबत घेऊन कपड्याच्या दुकानात जा. त्या कपड्याच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या बापाचं प्रेम कळेल तुम्हाला. एकुलत्या एक भावाच्या कपड्याची किंमत तुमचा बाप त्या दुकानदाराला 10 वेळेस विचारल, पण तुमच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला कधीच विचारणार नाही. कारण त्याला माहितीये माझी चिमणी एक दिवस माझ्या घरातून निघून जाणार आहे. पोरींनो, बरीच लोक म्हणतात बाप दगडाच्या काळजाचा असतो, बाप कधी कोणापुढे झुकत नाही, कधी रडत नाही, बाप हा नेहमी दगडाच्या काळजाचा असतो, अशी बरीच लोक म्हणतात. मी सुद्धा म्हणतो बाप दगडाच्या काळजाचा असतो. पोरींनो, बाप त्याच्या आयुष्यामध्ये कितीही त्रास होऊ द्या, बाप त्याच्या आयुष्यामध्ये कधीच रडत नाही. पण एक सांगू पोरींनो, त्याच्या आयुष्यामध्ये बाप फक्त एकदाच रडतो, ते म्हणजे लग्नामध्ये तुम्हाला वाटं लावताना दगडाच्या काळजाच्या बापाचं सुद्धा पाणी पाणी होतं, कारण त्या बापाचं तुमच्यावर प्रेम जास्त असतं. एकुलता एक पोरगा मरू द्या, त्या बापाचा तो रडल का नाही याची गॅरंटी देणार नाही. एका बापाचा एकुलता एक पोरगा मेला, तो बाप त्या पोराला वाटा लावताना रडला नाही प्रेतयात्रेमध्ये, पण पोरींनो तोच बाप लग्नामध्ये त्याच्या लेकीला वाटा लावताना रडायला लागला. गावातली सगळी लोक म्हणायला लागली, ए तात्या, अरे गेल्या वर्षी एकुलता एक पोरगा मेला तुझं, त्याला वाटा लावताना तू रडला नाही आणि आज पोरीला वाटा लावताना का रडतोय? तो बाप सांगून गेला, अहो साहेब, गेल्या वर्षी मी मेलेलं प्रेत वाटा लावत होतो, या वर्षी मी जिवंत प्रेत वाटा लावतोय, रडू नाही तर काय करू? पोरींनो, तुमचा बाप तुमच्यासाठी सर्वस्व आहे. तुमच्या बापानं सर्वस्व तुमच्यासाठी अर्पण केलेलं आहे. सांगू तुम्हाला, अरे तुमचा बाप आहे ना, बाप, तुमचा बाप गावाचा कारभार करत असेल, तुमचा बाप पंढरपूरची वारी करत असेल, पण तुमच्या बापाला लायकी नसलेल्या जावयाच्या सुद्धा तुमच्या बापाला पाया पडावं लागतं कधी कधी, फक्त तुमच्यामुळं. एखाद्या माणसाचा जावाई दारू पिऊन येऊन जर त्यानं सासऱ्याला शिव्या दिल्या ना, लायकी सुद्धा नसते तुमच्या बापासमोर त्याची उभा राहायची, पण तरी सुद्धा तुमचा बाप डोक्यातली टोपी काढतो आणि जावयाच्या पिऊन आलेल्या, दारू पिऊन आलेल्या जावयाच्या पायावर ठेवतो. सांगतो, जावाई माफ करा, माझ्या पोरीची चूक झाली असेल तर मला 4 शिव्या द्या जावाई, पण माझ्या पोरीला वाकड्या नजरेनं किंवा माझ्या पोरीला मारू नका. तुमच्यासाठी पोरींनो सर्वस्व समर्पण करणारा हा तुमचा बाप आहे. आजही आम्ही एवढं लांब लांब फिरतो, कीर्तन करतो. साहेब, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, रात्री 2 वाजता जाऊ द्या, 4 वाजता घरी जाऊ द्या, दरवाजा वाजवल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा उठणारी व्यक्ती माझ्या घरातली माझा बाप आहे. जगाच्या पाठीवर 2 गोष्टींना घाबरा, एक म्हणजे पापाला आणि दुसरं म्हणजे बापाला. अरे जो बापाला घाबरला, जो पापाला घाबरला, त्याचा परमार्थ चांगला आहे, आणि जो बापाला घाबरला ना, त्याचा प्रपंच चांगला आहे. म्हणून ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. किती मोठी बंगले बांधा तुम्ही, किती मोठाली घरं बांधा, पण त्या घरामध्ये जर तुमचा बाप जिवंत नसल, त्या घरामध्ये धोतर घातलेलं म्हातारं माणूस जिवंत नसल, त्या बंगल्याला शोभा नाही साहेब. नातवंडासोबत खेळण्या बागडण्याचं वय असतं त्या म्हाताऱ्या माणसाचं. नातवंडासोबत खेळणारा म्हातारा माणूस आपल्या चौकटीमध्ये जरी बसलेला असला, एक सांगू, अरे आपला बाप म्हातारा झालेला असू द्या, तो नुसता दरवाजामध्ये जरी बसला तरी कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. एकदा का बाप निघून गेला तर लोक बिनबापाची औलाद म्हणल्याशिवाय आपल्याला राहत नाही. म्हणून जगाच्या पाठीवर बापासारखं प्रेम पोरींनो तुमच्यावर कोणी करत नाही. आणि सगळ्यांना विनंती असेल, जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या आईबाप जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्या आईवडिलांची सेवा करा. इथं सगळ्या कीर्तनामधल्या बसलेल्या सुनांनी आमच्या प्रियंकाताईचा आदर्श घेतला पाहिजे. सासऱ्याला सासरा न समजता सासऱ्याला बाप म्हणून त्या सासऱ्याची सेवा करणारी जर ताई माझ्या कीर्तनामध्ये बसली असेल, तर आपण सुद्धा प्रत्येक इथं बसलेल्या सुनांनी त्या ताईचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. म्हणून आज भाऊंना त्या ठिकाणी जाऊन 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या या मुलांनी अत्यंत सुंदर कीर्तनाचं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा मी या परिवाराला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. इथून पुढचं या परिवाराचं जीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जावो अशी माऊली ज्ञानोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा आलेल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. काही चुकलं असेल तर माझं मला परत द्या, जे चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय